मंडळी कसे काय मजेत ना. तर आज आपण बघणार आहोत पिंपळाच्या पानापासून असे हे सुबक फ्रेम कसे तयार करायचे ते. हे फ्रेम असत मी स्वतः बनवलेले. तर आपण जे पिंपळाची पानं काढून घेऊन येत आहोत त्या घराकडे तुमच्या जर असं एखादं बाऊल वगैरे असलो प्लास्टिकचं, तर पाणी घ्यायचा आणि त्या पाण्यात ही पानं टाकायची भिजत. तर म्हणजे ही पानं पूर्ण भिजत टाकायची आणि ही पानं जवळपास 25 ते 30 दिवस ठेवलास तर त्यातली सगळ्या पानांचं असं पूर्ण आकार दिसता आणि वरचे सगळं जाऊन लेअर जाऊन फक्त जाळी राहतात. आणि जाळी जी निघालेली असतात अशी एवढी थोडीशी रवली असतात ती मग अशी तुम्ही ब्रशान साफ केलात ती पूर्ण निघान जातात. फायनली ही अशी पूर्ण क्लिअर अशी जाळी मिळतात आणि ह्या जाळीवर मग आपण थोडंसं रंगकाम करून मग प्रॉपर जर केली तर आपण त्याची फ्रेम बनवू शकता. तर आज मी तुमचा दाखवतो एक फ्रेम बनवून. तर मंडळी ही अशी एक फ्रेम घ्यायची पहिली बाजारातून आणि त्याचा बॅकग्राऊंड आपण थोडा ब्लॅक करूया, कारण जर ब्लॅक केला तर ती पांढरी पिंपळाची पानं त्याच्यावर चांगली उठान दिसत. त्यासाठी एक काळशीत कापड घेतो. पूर्ण फ्रेमचा माप घेतल्यावर त्याच्या त्या साईज ह्या साईजचं लागणार आपल्याला आपण एक काळो कागद आपण कट करणार आहोत. तर मंडळी बघू शकता एवढं कट करून या मापाचं आपल्याला आता कागद मिळालेलो. तर आपण याच्यात बसूया आता तो. तर हे ब्लॅक पेपर बसवलं की अशी एक फ्रेम तयार होता. त्याच्यावर आपण डिझाईनचा पान मग बसवून दाखवतो. आणि जर असेच वेगवेगळे फ्रेम हवे असले तर दिलेल्या नंबरवर कॉन्टॅक्ट करा. धन्यवाद.